मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायचे आमचं. मी याला टीका म्हणणार नाही. प्रामुख्यानं ही धमकी समजतो मी. आणि ही धमकी त्या ठिकाणी एका गरिबाच्या मुलाला एका धनदांडग्या लोकांनी दिलेली आहे. गरीब परिवारात जन्माला आलो आहे ही आमची चूक आहे का? गरीब परिवारात जन्माला आलो आहे, माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं आहे ही आमची चूक आहे का? ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जनता सोबत आहे. कुणी कुठेही गेलं तरी जनता मोदीजींसोबत आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चित या ठिकाणी माळशिरस तालुक्याची जनता मोदीजींसोबत राहील. तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण माळशिरसमधनं जेव्हा आमदार झालात, मोहिते पाटील कुटुंब आपल्यासोबत होतं. मात्र ज्या दिवशी प्रवेश केला त्या पहिल्याच भाषणात आपल्यावरती टीका केली जाते की दादांच्या एका शब्दामुळे एका रात्रीत आम्ही तुम्हाला निवडून आणलं होतं आणि एका रात्रीत तुम्हाला परत पाठवण्याची धमक आमच्यामध्ये आहे, अशा पद्धतीने टीका होते. आपण त्या टीकेकडे कसं? मी याला टीका म्हणणार नाही. प्रामुख्यानं ही धमकी समजतो मी. आणि ही धमकी त्या ठिकाणी एका गरिबाच्या मुलाला एका धनदांडग्या लोकांनी दिलेली आहे. गरीब परिवारात जन्माला आलो आहे ही आमची चूक आहे का? गरीब परिवारात जन्माला आलो आहे, माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं आहे ही आमची चूक आहे का? या ठिकाणी आमचे मान्य आहे मला की या मातीमध्ये माझ्या आईवडिलांनी ऊसतोडीसाठी आले होते, या मातीची सेवा केली, रक्त सांडलं, इथं घाम सांडला आहे. त्यामुळे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा एका सामान्य परिवारात आलेला जन्माला आलेला कार्यकर्ता इथपर्यंत आला आहे, याचा त्रास कदाचित यांना होत असेल. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही गरिबाला हिनवू नका. काय उत्तर असणार आहे? कारण ते स्वतः आता उमेदवार असणार आहेत माढ्यामधून आणि भाजपचे महायुतीचे उमेदवार देखील तिथं असणार आहे. काय चित्र असेल माढ्याचं? निश्चित भारतीय जनता पार्टी माढा लोकसभा जिंकेल. आणि मोदीजींनी जी रस्त्याची कामं केली आहेत, पालखी मार्ग केला आहे, 22 गावाला जे दुष्काळी गावं आहेत त्यांना पाणी आणण्याचं काम 937 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली आहे. त्या ठिकाणी फलटण पंढरपूर रेल्वे हा प्रश्न मार्गी लागला, येत्या काळामध्ये काम सुरू होईल. त्यामुळे मला विश्वास आहे की जनतेला काम करणारी लोकं पाहिजेत आणि जे अनेक वर्षाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये केलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जनता पूर्ण क्षमतेने मोदीजींच्या मागं आहे आणि आम्ही माढाही जिंकतो, सोलापूरही जिंकतो आणि बारामतीसुद्धा जिंकतो. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. मी एकच सांगतो या सगळ्या मोठ्या लोकांना, गरिबांना हिनवू नका. काल तिन्ही नेत्यांचा एक फोटो व्हायरल झाला. सुशीलकुमार शिंदे असतील, शरद पवार असतील आणि विजयसिंग मोहिते पाटील. तिघांनी हातात हात घेऊन असं सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र चित्र या तिघा नेत्यांमुळे पुन्हा एकदा बदलणार आहे. 2004 नंतर ते नेते पुन्हा एकदा येतात, चित्र बदलेल असं आपल्यालाही वाटतं? नाही, मला वाटतं की लोक कामावर विश्वास ठेवतात आणि गेली अनेक वर्षापासूनची जी कामं पेंडिंग होते ती कामं भारतीय जनता पार्टीने केल्यात. हे मोठे नेते आहेत राज्याचे, त्यांच्याबद्दल मी बोलण्या इतका मोठा नाही आहे, परंतु एकच सांगतो की मोदीजींनी जो विकासाची गंगा या देशामध्ये आणलेली आहे हे लोक कधीच आणू शकले नाही. गेले अनेक वर्षाचे प्रश्न हे लोक यांनी सत्ता भोगलेलं आहे अनेक वर्ष, परंतु या भागामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेला हाताला काम देण्याचे प्रश्न असतील, यांनी कधी सोडवलेले नाही आहे. त्यामुळे मी व्यक्तिगत त्यांच्यावर बोलणार नाही, परंतु त्यांनी जे केलं नाही 70-75 वर्षामध्ये ते मोदीजीने करण्याचं काम केलं. त्यामुळे जनता पूर्ण मोदीजींसोबत आहे आणि येत्या काळामध्ये जनता या सगळ्या गोष्टीला अनुसरून मोदीजींना आशीर्वाद देईल आणि जनता मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींना आशीर्वाद देण्यासाठी उत्साही आहे आणि येत्या काळामध्ये जनता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करेल हा मला विश्वास आहे. उमेदवारी अर्ज कधी दाखल करताय? देवेंद्रजी स्वतः येणार अशी माहिती आहे, काय नेमकं तपशील आहे? उद्या सोलापूरमध्ये 1 लाख लोकांसहित, जनतेसहित एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, मोदीजींचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. आमच्यासोबत माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही उमेदवारी दाखल करत आहेत आणि आपण पाहाल उद्या की हजारो नाही तर लाखांपेक्षा जास्त संख्येने जनता उमेदवारी अर्ज दाखल करायला एका ऊसतोड कामगाराच्या परिवारात घरात आलेल्या जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी लाखो लोक उद्या फॉर्म भरायला येतील. 100% उद्या नेते येतील, सगळ्यांनी यावं अशी आमची विनंती. आता शेवटी निवडणुकीची धामधूम आहे, देशभर प्रवासी पण येतील ही अपेक्षा.
हे होते राम सातपुते. सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्यामुळे मला हिनवू नका, अशा पद्धतीचं उत्तर राम सातपुते यांनी या ठिकाणी दिलं आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.